नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये। मंडळी, आज मी घेऊन आले एकदम जबराट अशा चवीची धाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी। ही रेसिपी पाहिली की तोंडाला पाणी तर येणारच, ज्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळणारच, पण तुम्ही नक्कीच म्हणणार खरंच ढाबा स्टाईल अख्खा मसूर खाल्लाय। चला करूया सुरुवात। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। अर्धा कप मी इथे अख्खा मसूर घेतलेला आहे। आता हा एका चाळणीमध्ये काढून यात पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेणार आहे। अख्खा मसूर धुवून झालाय। आता निथळून एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि परत पाणी घालून 1 तासासाठी भिजवून घेऊया। अख्खा मसूर भिजत घालून जवळजवळ 45 ते 50 मिनिटे झालेली आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून घेणार आहे। कांदे कट करून झालेले आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता कट करून घेऊया आपण टोमॅटो। एक मीडियम साईजचा टोमॅटो, तोही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो बारीक कट करून झालेला आहे। आता हिरव्या मिरच्या मधनं कापून ते 2-2 तुकड्यामध्ये त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सी जारमध्ये आपण आलं लसूण घालून त्याला बारीक वाटून घेणार आहोत। आता आपला मसूर भिजलेला आहे। आता मसूर कुकरमध्ये घालून त्यात 1 इंच बोट मसूरच्या वरती असेल एवढं पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला साधारण 1 ते 2 शिट्ट्या मीडियम गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरची वाफ काढून मसूर शिजलाय का आता चेक करून घ्यायचं आहे। आपला मसूर इथे छान शिजलेला दिसत आहे। आता कढई गॅसवरती ठेवून त्यात साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घेऊयात। त्यात जिरे मोहरी घालून घेऊया। आता जिरे मोहरी तडतडलेली आहे। आता थोडा कढीपत्ता घालून घेऊया। कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया। कांदा घालून घेऊयात। आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे 1 चमचाभर। आता ढाबा स्टाईल आहे म्हणून अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे त्याच चमच्याने। आता आपण मसाले घालून घेऊयात। इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा घरगुती गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। आता टोमॅटो घालून घेऊया। छान हलवून घ्यायचं आहे। इथे मी झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेतली आहे मीडियम गॅसवरती। आता आपला कांदा टोमॅटो परतलेला आहे, छान नरमही झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये आता मसूर घालून घेऊया। मसूर पाण्यासकट घालायचं आहे, जे कुकरमध्ये आपलं पाणी मसूर शिजताना आपण घातलेलं होतं। आता छान हलवून त्यात कोथिंबीर, कस्तुरी मेथी वगैरे घालून घेऊया। आपलं मीठ राहिलेलं आहे घालायचं, चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता कस्तुरी मेथी हातावर छान क्रश करून घालायची आहे। हलवून घेऊया आणि 5 मिनिटे आपल्याला परत एक वाफ काढून घ्यायची आहे। आपण एक वाफ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडं अगदी कपभर मी गरम पाणी टाकलेलं आहे, कारण मसूरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। आता पाणी टाकल्यानंतर मी परत 5 मिनिटे मीडियम गॅसवरती एक उकळी आणून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसूर इथे रेडी आहे। भन्नाट दिसत आहे, सुवासही अगदी मस्त दरवळत आहे। मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार, तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा अख्खा मसूर गरमागरम भात, फुलका किंवा चपाती सोबत अगदी जबराट लागतो। नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन चमचमीत रेसिपी सोबत। धन्यवाद।